मरीन लाईनच्या ओपन जिमचं राजकारण आता चांगलंच रंगतंय। शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेस आमदार नितेश राणे आणि भाजपवर हल्लाबोल केलाय। दोनदा गाडल्यानंतरही वळवळ सुरूच आहे अशा शब्दात सावंत यांनी नितेश राणेंचा समाचार घेतलाय। तर एलईडी लाईट बसवणाऱ्यांना आता कशी पर्यावरणाची काळजी वाटू लागली आहे असा सवालही त्यांनी भाजपला विचारलाय। तसंच ज्यांनी सीआरझेड मध्ये घरं बांधली आहेत त्यांना बोलण्याचा अधिकार नाहीये असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय। मला त्या पातळीवर जायचंच नाही, ते त्यांची ती पातळी आहे, त्यांना ते काय करायचं ते करू दे। दोनदा गाडल्यानंतर सुद्धा असं वळवळ चालत आहे, काय बोलू? काय असेल मुद्दा तांत्रिक तो पाहिला जाईल। पण आदित्य जे आमचे युवा सेनेचे प्रमुख आहेत त्यांच्या मनामध्ये एक अतिशय सुंदर चांगल्या कल्पना असतात। तांत्रिक बाबी इकडे तिकडे काही झाली असेल तर मला माहिती नाही, पण मुळामध्ये वरळीला सुद्धा आपण केलं की सुरुवात वरळीला केली होती सीफेसला बांधून। सकाळी जेव्हा मॉर्निंग वॉकला लोक जात असतात, बरं ती काय उघडी आहे ना, फार काय मोठा अडथळा होतो, सौंदर्याला बाधा येते। आता काही लोकांना सौंदर्याची जाणीव व्हायला लागली। ते सौंदर्य आमचा सुवर्ण गोल्डन नेकलेस काढताना काहींना आठवलं नाही, ते सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतं। मग एन्व्हायरमेंटची आठवण यायला लागली। ह्या सगळ्या आठवणी ज्यांची घरं ज्यांनी बांधली आहेत ना सीआरझेडमध्ये, त्यांना बोलण्याचा तर अधिकार, नैतिक अधिकार नाही। त्यांचे बंगले कुठे ते जाऊन बघा एकेकाचे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।